इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेली ईद ए मिलाद सोमवारी सर्वत्र साजरी होत आहे। यामुळे मुस्लिम समाजामध्ये प्रचंड उत्साह व आनंदाचे वातावरण दिसून येते। त्या अनुषंगाने सजावट, विद्युत रोषणाई, मिरवणुका तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सरदार की आमद, दिलदार की आमद, सरदार की आमद, सालार की आमद, मुख्तार की आमद, मठार की आमद, गमखार की आमद। रत्नागिरीत कोकणनगर आणि जयस्तंभ येथे भव्य अशी रॅली काढण्यात आली। इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद यांचा जन्म इस्लामिक कॅलेंडरनुसार रबी उल अव्वल महिन्याच्या 12 तारखेला झाला होता। पैगंबरांचा जन्मदिवस ईद ए मिलाद म्हणून साजरा केला जातो। या दिवसाला मुस्लिम समाजात फार मोठे महत्त्व आहे। पैगंबर हजरत मुहम्मद यांच्यामुळेच इस्लाम धर्मातील अनिष्ट रूढी संपुष्टात आल्या। पैगंबरांनीच मुस्लिम समाजात शिक्षणाला मोठे महत्त्व मिळवून दिले। भ्रूण हत्येला सर्वात प्रथम प्रखर विरोध करून महिलांना समाजात मान सन्मान मिळवून देण्याचे महत्त्व कार्य देखील पैगंबरांनी केले होते। सरदार की आमद, दिलदार की आमद, सरदार की आमद। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमाम आलम इस्लाम को हमारे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मिलाद बहुत बहुत मुबारक हो। आज का दिन हमारे लिए बहुत मुबारक दिन है। इस मुबारक दिन में बानी इस्लाम रहमत आलम अहमद मुजतबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इस दुनिया में तशरीफ़ लाए। यानी आज हमारे पैगंबर प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जन्मदिन है और आज का ये दिन मुसलमानों में दुनिया का सबसे बड़ा जश्न है। दावत इस्लामी शाखा रत्नागिरी आज 12 रबीउल अव्वल ईद ए मिलाद इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा आज जन्मदिवस पूर्ण महाराष्ट्रभर नसून पूर्ण राज्यभर साजरा करण्यात येत आहे। त्यामुळे आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता ही रॅली कोकणनगर येथून निघाली। या रॅलीचा शेवट परत कोकणनगर येथून येथे 1 वाजता होईल। 1 वाजल्यानंतर जेवण वगैरे आहे। तेथे सर्वांनी उपस्थित राहावे आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।